नमस्कार. मी हंसराज मराठे. माझं यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंदाबादमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो. आज 22 जानेवारी 2026. आज आम्हाला जारवा बेटावरती जायचं होतं आणि पुढे तिथून लाईमस्टोन केव्ज बघायच्या होत्या आणि नंतर संध्याकाळी आम्ही चिडिया टापू बीच म्हणून बीच आहे तिथे जाणार होतो. तेव्हा हे सकाळी थोडंसं लवकर उठून आणि अंधारातच निघावं लागतं, कारण जारवा बेट जे आहे तिथे हे असे कन्व्हॉयनी सगळी वाहनं पुढे जातात. फ्रीली तिथे मुवमेंट नाही आहे. मागे पुढे पोलीसच्या गाड्या असतात आणि जथ्थ्याजथ्थ्यानी म्हणजे कन्व्हॉयमध्ये ते जारवा बेट जे आहे ते पार केलं जातं. त्याचे काही नियम आहेत की तुम्हाला मध्ये गाडी थांबवता येत नाही. फोटोग्राफी मुळीच अलाउड नाही आहे, कारण तिथे जारवा बेटावर आदिमानव स्वरूपाची लोकं तिथे राहतात. अतिशय जंगली अवस्थेत ती अजूनही तिथे राहतात. कपडे घालत नाहीत आणि दिसली तर ती रस्त्याच्या आजूबाजूला कुठेतरी झाडाखाली थव्याथव्यानी दिसतात. तेव्हा त्यांची फोटोग्राफी करायकरता मनाई आहे. गाडी थांबवायची नाही. पूर्वी त्यांना लोक केळी देत, बिस्किटं देत, त्याच्यामुळे ते गाडीजवळ यायचे आणि काही दुर्घटना घडल्या होत्या. त्याच्यामुळे ही सगळी बंदी घातलेली आहे. तेव्हा आता फक्त तिथून त्या बेटाच्या एरियातनं पास होता येतं. दिसली तुम्हाला तर दिसली कुठे बसलेली असतील तर, आणि मग आपण पुढे पोर्टवर पोचतो आणि तिथून त्या पोर्टवरनं परत एक बोट घेऊन आणि लाईमस्टोन केवच्या बेटावरती आपण जातो. तर आता हे कन्व्हॉय थांबलेलं आहे आणि आता आमचा कन्व्हॉय सुटला आहे आणि आम्ही पुढे जातो आहोत. इथे मध्ये जिरका टांग वगैरे अशी गावं लागतात आणि हा सगळा जंगलाचा प्रदेश आहे. जारवा टापू आहे. इथे अजूनही कुठल्याही प्रगती म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी तिथल्या लोकांनी ॲक्सेप्ट केलेल्या नाही आहेत. ते या गोष्टींना विरोध करतात. ते जंगली अवस्थेतच अजून जगतात आहेत. तरी सरकारच्या प्रयत्नांनी थोडंफार यश येऊन त्यांच्यातली काही लोकांना आपल्या इकडची भाषा समजायला लागली आहे किंवा ते औषध पाणी करून घेतात वगैरे, असे थोडेफार चेंजेस झालेले आहेत. काही ठिकाणी त्यांना घरं बांधून दिलेली आहेत. सरकारचे प्रयत्न चालू आहेत की त्यांनी माणसात यावं, त्यांची काही प्रगती व्हावी. तर आता हे आम्ही पुढे त्या भागातनं चाललेलो आहोत आणि आम्हाला तर मध्ये कुठे काही ते दिसले नाहीत. एकदम शेवटी जिथे गाडी थांबते तिथे एका बाजूला झाडाखाली बसले होते आणि आता काही लोकांना सरकारने कपडे दिलेत तर ते पूर्ण नागडे नव्हते. कपडे थोडेफार घातलेले होते. अशा अवस्थेत ते दिसले व त्यांचे फोटो नाही काढता आले आम्हाला आणि अलाउड पण नाही आहे फोटोग्राफी. डबल लाइन लगी है. पेट्रोलचे टँकर्स खूप आहे. तिकडून भरून येतो असं काय 15 वो गाड़ी के निकाल रहे फोटो जंगल के. हाँ गाण्यावर ना आपल्या इकडे काय तेच दिसतं.
सकाळी सुरू व्हायची आता तिथे एक हे पोर्ट आहे, त्या पोर्टवरच्या जहाजावरती आम्ही सगळे आता आमचा पूर्ण ग्रुप चढणार आहोत की तासातासांनी 2-2 तासांनी पुढच्या बेटावर जातात. आणि तिथे पुढच्या बेटावरती लाईमस्टोन केव्ह आहेत, नैसर्गिक चुनखडीच्या गुहा आहेत. आता ह्या बोटीवर आम्ही चढतोय आणि आम्हाला पुण्यानेच 15 मिनिटाचा प्रवास करावा लागणार आहे. त्याच्यावरती सगळ्या बसेसही आमच्या चढवलेले आहेत आणि मोठी बोट आहे, जहाज नाही म्हणता येणार. तर अशा पद्धतीने ह्या काठावरनं त्या काठावर घेऊन जातात आणि पुढे परत बोटीने त्या लाईमस्टोन केव्हच्या बेटावरती नेलं जातं. मला वाटलं बसमध्ये चढायचं आहे आपल्याला. in Chennai for like 7 months in Accenture. So கொஞ்சம் தமிழ் தெரியும். பெங்களூர்ல இருக்கிற நிறைய होता है ना काय नाही अगर आप लोग यहीं खड़े हैं ना? हाँ यही खड़े कोमल, तुमको का कुछ पता है क्या? लड्डू लड्डू। हाँ हाँ बस ठीक है। हाँ हाँ एवढी ग्रीनरी मराठ्याची नसेल कुठे नाही, एवढी भयंकर चांगली पाणी पाणी असल्यामुळे 4 महीने पहले 4.5 महीने पहले मैंने तो वैसे भी दूर है ना आपसे, डिस्टेंस मेरा डबल हो जाता बस कार सब सेम है तो सामान अब पक्षी दिख रहे बाबा थोड़े ही आता आमची बोट किनाऱ्याला लागती आहे. किनाऱ्याला लागल्यानंतर आम्ही उतरू आणि सोबत घेतलेलं काही तिथे खाऊ वेळ मिळाला तर तोपर्यंत पुढच्या सफरीची तिकीटं आमचा ट्रॅव्हल एजंट काढेल आणि आम्ही तिथून हे पलीकडेच लाईमस्टोन केव्हकरता बोटी सुटतात. ते 10-10च्या ग्रुपनी त्या बोटींमधनं लाईमस्टोन केव्हला पुढे आपण जातो. वो बोल जाएगी आपले रवी साहेब कुठे आहेत? येतात ना ते पुढे असतील ना. खडे या ठिकाणी बसून आम्ही सोबत जे काही आणलं होतं ते खाल्लं आणि तिथून मग आमची बोट तयार झाल्यावर आम्ही निघालो. आम्हाला सगळ्यांना परत लाईफ जॅकेट देण्यात आली होती. ती सगळी लाईफ जॅकेट परिधान करून 10-10च्या ग्रुपनी बोटीत बसायचं आहे. किसका प्रोडक्शन ही नहीं मालूम पर है मोटी या कुछ हे आम्ही लाईफ जॅकेट परिधान केली आणि आमचा ग्रुप आता बोटीकडे चालला आहे. त्या बोटीत बसून आणि पुढे तो प्रवास सुरू होतो. त्या प्रवासामध्ये आजूबाजूला मॅनग्रुव्ज आहेत, म्हणजे ज्याला मराठीत खारफुटीचं जंगल म्हणतात, जे समुद्राच्या लाटांपासून जमिनीचं रक्षण करतात. हे फार महत्त्वाची असतात. मॅनग्रुव्ज जी आहेत ही
याला मुळीच हात लावायला नको, याला प्रोटेक्शन आहे. तेव्हा आता आम्ही मंडळी सगळी बोटीत बसतो आहे 10च्या ग्रुपमध्ये. बाकीची मंडळी 2-3 बोटीत बसून 30चा आमचा ग्रुप आहे. कारण हे आता आम्ही बोटीत बसलो, बोट चालू झाली आहे आणि त्या लाईमस्टोन केवचं जे बेट आहे तिथे आम्हाला ती नेऊन सोडेल. तिथे सोडल्यानंतरही जवळपास 2 ते 3 किलोमीटर पायी जावं लागतं त्या केव्सपर्यंत. आणि तो रस्ताही असा खडबडीत आहे, तो काही डांबरी रस्ता नाही आहे, शेतातनं वगैरे जातो. हा पण बोटीचा प्रवास सुंदर आणि नयनरम्य आहे. दोन्ही बाजूला हिरवगार झाडं आहेत आणि मॅनग्रोव्ज पण आहेत त्याच्यामध्ये. हा साधारण अर्ध्या तासाचा प्रवास होता. आता हे आम्ही त्या बेटाच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत आणि आपण पाहू शकता की दोन्ही बाजूला हे खारफुटीचं जंगल आहे, खारफुटीची झाडं आहेत. त्याच्यामधनं प्रवास करत जाताना मोठी मजा येते. हे पहा, आता आम्ही चाललो आहोत आणि आमच्या आजूबाजूला ती खारफुटीची झाडं आहेत. त्याला खारफुटीचं जंगलही म्हणतात, इंग्रजीत मॅनग्रोव्ह म्हणतात. तर ते असं प्रवास करत एका पॉईंटपर्यंत हे असे तिथे थांबे आहेत. त्या एका थांब्यावर तो नेऊन सोडेल आणि तिथे उतरून आणि मग आम्हाला पुढचा प्रवास पायी चालायचा आहे 1.5-2 किलोमीटर. आप लोगों को लाइमस्टोन केव देखने जाने के लिए 1.2 किलोमीटर वॉक करके जाना है, ठीक है। अगर किसी को प्रॉब्लम है, दिक्कत है, तो सामने हट बना हुआ है, वहाँ पे बैठ सकते हैं। सेम रूट जाना है, सेम रूट वापस आना है, ठीक है। वन साइड 1 किलोमीटर 1.2 किलोमीटर है, तो जो चल पाएंगे वही जाएंगे। मैं आपके साथ में जाऊँगा। हमारे पास 1 घंटे का समय है, 1 घंटे। ते हात तुमच्या अंदर घ्या बरं साहेब.
हा समोर त्या बोटिंगचा थांबा आहे. एकानंतर एक बोटी तिथे घेऊन रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म असतात तसं तिथे उतरून आणि हे आम्ही एका ब्रिजवरनं पुढे चाललेलो आहोत आणि मग जमीन लागल्यावर जमिनीवरनं चालू. तर हे पण त्या मॅनग्रुव्सच्या मधनं चालणं हे खूप छान मजेशीर होतं. आता हे आम्ही पायी रस्त्याला लागलेलो आहोत आणि पायी पायी चालत जायचं आहे 1.5-2 किलोमीटर. मी लक्ष द्या त्या कॅमेऱ्याकडे नाही घेतली तरी चालेल. बरोबर आहे. हा शेताच्या कडेकडेनी रस्ता आहे. हा आमचा गाईड आहे. स्लिप होतं. अरे आप आ गए क्या? अरे फिर मेरा पिक्चर आ गई साइड है आओ जी. थोडासा चढ उताराचाही रस्ता आहे बऱ्याच ठिकाणी. हे केव आहे ना. पुष्कळ पुढे आहे तिथे एकदम असं गुहाच आहे कम्प्लीट. हां हा दगड आहे समोर. आता हे लाईमस्टोन केवचे डोंगर सुरू झालेले आहेत. 2 डोंगरांच्या मधनं फटीतनं वगैरे असं चालत चालत तिथपर्यंत जावं लागतं. तिथे गेल्यानंतर आमचा गाईड एक्सप्लेन करेल, आम्हाला सांगेल हा तिथे उभा आहे, तो सगळ्यांना गोळा करून एक्सप्लेन करेल आणि मग लाईमस्टोन केवमध्ये आम्ही प्रत्यक्ष जाऊ. नहीं वो 2 तो छोड़ दीजिए, वो पीछे वाला ग्रुप के साथ मिल गया सर. ठीक है, वो 2 पीछे रह गया. ये दिख रहा है, ये ऐसे जो है ये सारे जो है डेड हो चुके हैं. डायरेक्ट रेन वाटर और सनलाइट पड़ने की वजह से अंदर जो है 40 मीटर आपको लाइव देखने को मिलेगा, जहाँ से आपको बिल्कुल वाइट कलर में स्टोन देखने को मिलेगा. वहाँ से आप लोगों को किसी भी स्टोन को टच नहीं करना है, क्योंकि टच करने की वजह से उस जगह पे पूरा ब्लैक पड़ जाता है और उसका जो शाइनिंग और फॉर्मेशन है वो रुक जाता है. ये पूरा केव जो है नेचुरली फॉर्मेशन करता है कैल्शियम कार्बोनेट से, जो कि रेन वाटर ऑब्जॉर्व करके धीरे धीरे स्टोन के बीच से डिपॉजिट होकर ड्रॉप करते जाता है और लेयर बाय लेयर जमते जाता है और डिफरेंट स्ट्रक्चर डिफरेंट शेप में बनते जाता है. आप जैसा इमेजिन करोगे वैसे वैसे कुछ शेप आपको देखने को मिलेगा. ठीक है.
यहाँ पे बहुत सारा केव है, आपको जो पॉसिबल है सिंगल एक केव रास्ता जहाँ तक आया है, एक केव आप देख सकते हो। बाकी यहाँ पे 200 से अधिक केव है, वहाँ पे जाना मना है और जा भी नहीं सकते, बहुत हार्ड रास्ता है। आपको कुछ वो दिख रहा है, बोर्ड दिख रहा है वहाँ पे एडिबल नेस्ट करके ऐसे जो है नेस्ट बनाते हैं बाकी केव्स में। इसकी आठ का तो बाद में कटल। चलो 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 क्या आने वालों को आने दो या जाने वालों को पहले जा। इधर से जाना है। इधर से हम जाना है। सेकंड रोड दूसरी यही है आंटी के ना ना दूसरी में দাঁড়িয়ে যাও বেরিয়ে যাও সিস্টেম দিয়েছো सेकंड रास्ता नहीं काही ना ডাকছি অত করে माझ्या माझ्या আরে আমি তো তোমার বুঝতে পারছি না তো বললাম बुढ़ा आदमी है और गिर जाएगा तो बस हो जाएगा। गंगा देवी वाले रुक गए क्या वहाँ पे? करेगा तो पड़ जाएगा, हो जाएगा। जी जी हाँ पूरे बता दिए थे, अभी यहाँ से और फिर बताते चलेंगे अंदर। ठीक है आप लोग इस तरफ आ जाइए आगे। टच नहीं करना है किसी भी स्टोन को। क्यों? क्योंकि टच करने की वजह से उस जगह पे पूरा ब्लैक पड़ जाता है और उसका जो शाइनिंग और फॉर्मेशन है वो रुक जाता है। ठीक है ये पूरा केव जो है नेचुरली फॉर्मेशन करता है कैल्शियम कार्बोनेट से। ठीक है रेन वाटर अब्सॉर्ब होकर यहाँ पे जैसे यहाँ से आप लोगों को 40 मीटर के अंदर आप लोग जाएंगे तो बहुत सारे स्ट्रक्चर इमेजिन करने में आपको देखने को मिलेगा। जैसे आप लोग इमेजिन करोगे जैसे कि ये वाला शेप देखिए पूरा स्पाइनल कॉर्ड के शेप में आपको लग रहा होगा। हमारा जो बैकबोन होता है ना तो बैकबोन के स्ट्रक्चर में पूरा शेप। ठीक है और उसके नीचे देखेंगे तो गणेश जी की जैसे आप इमेजिन कर सकते हो। ठीक है अच्छा ऐसे ही पूरे केव में जो है नेचुरली बहुत सारे स्ट्रक्चर बना हुआ है, आपकी इमेजिनेशन के ऊपर है। ठीक है हाँ ये यहाँ पे ये पूरा स्ट्रक्चर बना हुआ है, बहुत सारा शेप बना हुआ है जेलीफिश के जैसे आपको लगेगा। ये फॉर्मेशन होते रहता जी फॉर्मेशन होते रहता है, जैसे वाटर ड्रॉप फॉर्मेशन चालू रहता है। आपको किसी किसी जगह में बहुत ज्यादा व्हाइट नहीं दिख रहा और इस तरह का साइनिंग आपको देखने को मिलेगा। ये जो साइन कर रहे हैं देख सकते हो ये सिलिकॉन माइका की वजह से साइन करता है। ठीक है जहाँ पे आपको स्टोन चमकता हुआ दिखाई देगा उस जगह पे सिलिका और माइका की मात्रा अधिक होती है, इसलिए स्टोन जो इस तरह का चमकता है। ठीक है चमक आता है स्टोन में। ठीक है अगर हम लोग इसको बार बार टच करेंगे ना तो कुछ इस तरह का हो जाएगा। ये जो छूने की वजह से हुआ है आपको कई जगह देखने को मिलेंगे जहाँ जहाँ पे लोग हाथ रखते हैं वहाँ पे जो है ब्लैक हो जाता है। ठीक है ये सिलिकॉन माइका है। ठीक है यहाँ पे देखेंगे मंदिरों पे जो शंख बजाते हैं शंख पूरा शंख के स्ट्रक्चर में। ठीक है ये वाला पूरा शेप यहाँ पे आपको घर पे जैसे झूमर वगैरह लगाते हैं लाइटिंग झूमर जैसे इमेजिन कर सकते हो। ज्यादा भी लग सकता है ये जुड़ने के लिए, तब जाके एक पिलर के शेप में आ जाएगा। यहाँ पे हाथ रखने की वजह से देख सकते हो ब्लैक ब्लैक हो चुका है, ऊपर देखेंगे तो साफ और सुंदर दिखाई देगा। 3 तरह के स्टोन होता है, स्टैलेक्टाइट, स्टैलेक्टाइट और हेलेक्टाइट होता है। ठीक है हेलेक्टाइट आपको आगे दिखाएगा। ऊपर आपको दो नेचुरली वो दिख रहा है, ये 40 मीटर केव के अंदर सिर्फ इसी जगह पे होल है जहाँ से रेन वाटर, सनलाइट और ऑक्सीजन आ रहा है। इससे आगे हम लोग अंदर जाएंगे तो किसी जगह पे डायरेक्ट सनलाइट की रोशनी पड़ती हुई नहीं दिखाई देगी,
और बाहर जैसे आप लोग देखें रेन वाटर डायरेक्ट पड़ने की वजह से स्टोन पूरा ब्लैक हो चुका था। वन साइड हो जाइए, वन साइड हो जाइए, आगे बढ़िए, वन साइड हो जाइए, एक साइड कमल की कली बस आपण यांच्याजवळ हा व्हिडिओ पण घेतो। यहाँ पे देख सकते हो 3 नोज के शेप में 1 2 3 3 नोज के शेप में, ठीक है, ये वाला नाक के शेप में 1 2 3 नाक के शेप में। वन साइड हो जाइए सर, वन साइड हां तो समोर आहे लालवाला. यहाँ पे भी कुछ कुछ शेप बना हुआ है, यहाँ पे भी कुछ कुछ यहाँ पे देख सकते हो शेर का तो पंजा, शेर के पंजे के जैसा, और उसके नीचे देखिए हमारे जैसे दांत या सी वाटर जैसा ऑक्टोपस ऐसे। अभी आप सभी जगह पे व्हाइट कलर के स्टोन देख लिए। केव के अंदर सबसे डिफरेंट फॉर्मेशन हुआ है, मिट्टी या सैंड जो भी बोलोगे उसके साथ में फॉर्मेशन हुआ ही है, ठीक है। इसमें चमक भी दिख रही है सिलिका और माइका की। ऊपर जो होल दिख रहा है ना, रेन वाटर के साथ में मिट्टी या सैंड जो भी है बह के आ रहा है, और बाकी स्टोन जैसे फॉर्मेशन करके जमते जाता है ना, सेम फॉर्मेशन इस पे भी हुआ है कैल्शियम कार्बोनेट का। इसकी वजह से ये जो है पूरा स्टोन बन गया है, ठीक है, तो देख सकते हो। और यहाँ पे आपको छोटा सा बेबी एलिफेंट के शेप में इमेजिन करोगे तो ये वाला पूरा स्ट्रक्चर एलिफंट छोटा पूरा गधा के शेप में, ठीक है। आइए लास्ट एंडिंग है सर, जहाँ तक ना ये न्यू फॉर्मेशन है ये, और उसके नीचे भी देखोगे तो मिल्की वाइट सब न्यू फॉर्मेशन रहता है। आप लोगों को फोटो लेना है तो ग्रुप वगैरह में ले लीजिए, ठीक है, बस यहीं तक है। हे लाईमस्टोन केव म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार आहे. अद्भुत रम्य असं आतमध्ये त्या लाईम्सनी आकार घेतलेले असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. तुम्ही जे कल्पना कराल त्याच्याप्रमाणे तुम्हाला दिसतं. कुठे हत्ती दिसतो, कुठे काही दिसतं, कुठे दिव्याची झुंबरं दिसतात. आणि तिथे आतमध्ये लाईटिंग नाही आहे. ते असं जर काही केलं, टॉर्च वगैरे जास्त वापरला तर त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. आता हे आम्ही बाहेर येऊन आणि परत जिथून बोट आम्हाला घेऊन जाईल किनाऱ्यावर तिकडे आम्ही चाललेलो आहोत. आता आम्ही परत बोटीत बसलो आहे आणि ही बोट आम्हाला परत आमची मोठी बोट जिथे आहे त्या धक्क्याला घेऊन जाईल. हे आजूबाजूचे मॅनग्रोव्ज आहेत, हे पाहणं निसर्गरम्य आणि खूप मनाला आल्हाददायक असतं. तेव्हा आमचा आता परतीचा प्रवास चालू आहे. आमचं लाईमस्टोन केव्ज पाहून झालेले आहेत. त्याच्यानंतर तिथे बोटीतनं परत आम्ही किनाऱ्यावर लागल्यावर तिथे आमची बस उभी आहे. त्या बसनी आम्ही आज संध्याकाळकरता चिडिया टापू बीच म्हणून आहे तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथे सनसेट बघायसारखा असतो. हे आता किनाऱ्याकडचा प्रवास चालू आहे. खूप छान वाटतं बोटीतनं तिथे प्रवास करताना. आजूबाजूला सगळं हिरवंगार आहे.
इथे अर्ध्या एक तासाचा प्रवास संपवून आम्ही परत किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि इथून पुढे आमची बाहेर बस उभी आहे. त्या बसने आम्ही इंडिया टापूकडे प्रस्थान करतो. हे आता आम्ही बसनी चिडिया टापूला आलेलो आहोत. तसं आम्हाला इथे यायला उशीर झाला. काय झालं की मध्ये रस्त्यात बस खराब झाली होती. AC ची यंत्रणा जरा बिघडली होती. त्याच्यामुळे तासभर त्यांनी तिथे वाया घालवला. त्याच्यामुळे आम्हाला इथे तसा पोचायला उशीर झालेला आहे. त्याच्यामुळे थोडासा कमी वेळ मिळणार आहे आम्हाला. तरी इथे आम्ही आता ही संध्याकाळ आनंदात घालवणार आहोत आणि जो सनसेट आहे, मावळतीचा सूर्य आहे, तो जे रंग उधळतो ते पाहणार आहे. वरच्याची जी चित्रकारी आकाशामध्ये तो रंगसंगती उधळून करतो ती बघण्यासारखी असते. ती बघू आणि मग इथून आम्ही हे आता बघू शकता की किती सुंदर रंग उधळलेले आहेत ते. आणि हे सगळं बघून झाल्यावर आम्ही आमच्या हॉटेलला जाऊ आणि आज हा आमचा पोर्ट ब्लेअरचा आणि अंदमान सफारीचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी आम्ही पोर्ट ब्लेअरहून निघून हैदराबादच्या फ्लाईटकरता पोर्ट ब्लेअर एअरपोर्टवरती जाऊ आणि हैदराबादला 11 वाजेपर्यंत साधारण पोचू. 9 ते 11. हैदराबादला गेल्यावर हैदराबादला साईट सीइंग ठेवलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये हे एक स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून आहे की जे मी पूर्वी पाहिलं नव्हतं. हैदराबादला गेलो होतो तरी. तर अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय आहे. जरूर जा. इथे आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे बाहेरनं जेवढे फोटो काढता येतील तेवढे मी काढून सादर केलेले आहेत. इथे जेवायची उत्तम व्यवस्था आहे. प्रसाद आहे आणि खूप विस्तीर्ण परिसर आहे. पाय दुखायला लागतात फिरून फिरून. इतकी मंदिरं आहेत, 100-150. तेव्हा तुम्हाला हा सगळा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कळवा. माझं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आता ही माझी अंदमान सफर इथेच संपते. आज रात्रीची 11 वाजताची ट्रेन हैदराबादहून पकडून आम्ही उद्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत अकोल्याला पोचू.